नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर। मी संदीप कनोरकर। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की ITI ॲडमिशन 2024 करता ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे। तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा, त्यानंतर जे ऑनलाईन फॉर्म आपण भरत असतो त्यामध्ये तुम्हाला जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग, त्यानंतर फादर्स नेम आहे ते फादर्स नेम तुम्हाला कुठे टाकायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यासोबतच आपण जे ऑनलाईन पेमेंट करत असतो, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, त्यासाठी जे पण तुम्हाला कॉलेज निवडायचे आहे ते कॉलेज तुम्हाला कुठले निवडायचे आहे, कसे निवडायचे याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि असेच CSC, माई सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा। कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासात आज दिला जाईल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यामध्ये सर्च करायचं आहे ITI ॲडमिशन। तुम्ही इथे ITI ॲडमिशन सर्च करून घेणार आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला हे फर्स्ट नंबरचं ऑप्शन मिळेल, कॅन्डिडेट लॉग इन, यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील। एक तुम्हाला लॉग इन करायचं असेल, जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तुम्हाला लॉग इन करायचं आहे। जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे तुम्हाला जर हा फॉर्म संपूर्ण भरायचा आहे तर यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहे। जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून जर पास आउट झाला असेल 10वीमध्ये, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्ही अदर बोर्डमध्ये जर झाला असेल तर मला त्यावर क्लिक करायचं आहे। तर मी इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डवरून झाल्या असल्यामुळे यावर क्लिक केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे। जो पण तुमचा रोल नंबर असेल तो व्यवस्थित टाकायचा आहे, रोल नंबर चुकवायचा नाही। तर इथे मी रोल नंबर हा टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचं जे काही पासआउटचं इयर असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। ज्या पण वर्षी तुम्ही पासआउट झाला असाल ते तुम्हाला इथे इयर टाकून घ्यायचं आहे। मी ते पासआउट इयर टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला पासआउटचं इयर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जो पण मंथ असेल पासआउटचा तो तुमच्या मार्कशीटवर तुम्हाला पाहायला मिळेल। जर तुमच्याकडे मार्कशीट नसेल तर तुम्ही जी प्रिंट काढली असेल ऑनलाईन रिझल्टची त्यावर सुद्धा दिलेला असतो। त्यानंतर तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। जी पण तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती व्यवस्थितरित्या टाका। जे पण तुमच्या 10वीच्या डिप्लोमावर असते ती तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे। लक्षात द्या, इथे तुम्हाला फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे, फादर्स नेम टाकायचं नाही। जसं तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचं आहे, जे पण तुमचं सरनेम असेल ते। त्यानंतर तुम्हाला एक प्रायमरी नंबर द्यायचा आहे, म्हणजेच तुम्हाला हा नंबर तुम्हाला चालू असायला हवा, कारण यावर एक OTP येत असतो। त्यानंतर सेंड OTP यावर क्लिक करायचा आहे। आय ॲग्री करायचा आहे। आय ॲग्री केल्यानंतर व्हेरीफाईड या बटनवर क्लिक करायचं आहे। व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे OTP आलेला आहे, तो OTP टाकून घेत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटन क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली अशा प्रकारे दाखवण्यात येईल। त्यानंतर ओके करायचं आहे। जर तुमच्याकडे आणखी एक प्रायमरी मोबाईल नंबर असेल तर तो तुम्ही इथे देऊ शकता, पण मॅन्डेटरी नाही असेल तर तुम्ही देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला एक ईमेल ID द्यायचा आहे। ईमेल ID चुकायचा नाही आहे, व्यवस्थित टाकायचा आहे। तर मी इथे एक ईमेल ID देऊन देत आहे। तर अशा प्रकारे माझा जो पण ईमेल ID असेल तो ईमेल ID तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे ईमेल ID हा देऊन देत आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक ईमेल ID द्यायचा आहे। ईमेल ID दिल्यानंतर इथे तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर तुमच्याकडे मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एक स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे। त्यानंतर तोच पासवर्ड तुम्हाला इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे। कन्फर्म केल्यानंतर एकदा संपूर्ण डिटेल्स व्यवस्थितरित्या बघून घ्यायचे आहे, स्पेलिंग वगैरे, त्यानंतर तुमचा रोल नंबर वगैरे व्यवस्थितरित्या बघून घ्यायचा आहे, तुमचं पासिंग इयर, त्यानंतर तुमचं पासिंग मंथ। त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा जसा का तसा हा फिल करायचा आहे। तुम्ही इथे हा कॅप्चा फिल करून घेत आहे। तर कॅप्चा व्यवस्थितरित्या फिल करा, कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल। कॅप्चा फिल केल्यानंतर रजिस्टर्ड यावर क्लिक करायचं। रजिस्टर्ड बटन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा पाहायला मिळेल। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या जपून ठेवायचा आहे, किंवा याचा तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ठेवायचा आहे, किंवा नोट डाऊन करून ठेवायचा आहे। त्यानंतर हा कॉपी करून घ्यायचा आहे। मी इथे हा जो आपला ॲप्लिकेशन नंबर आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे हा कॉपी करून घेत आहे। त्यानंतर कॉपी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। मी इथे लॉग इन करणार आहे। तर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। तर हा रोल नंबर तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे। मी इथे लॉग इन या बटनवर क्लिक करणार आहे। त्यानंतर ओके करायचं आहे।
तर तुम्हाला हा नंबर तुम्हाला व्यवस्थितरित्या नोंदणी करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो पण ॲप्लिकेशन नंबर आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर हा कॉपी करून घेत आहे. त्यानंतर पासवर्ड तुम्हाला जो पण आपण पासवर्ड क्रिएट केलेला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथे पासवर्ड टाकून घेत आहे. त्यानंतर हा कॅप्चा जसा का तसा तुम्हाला फिल करायचा आहे. तरी तुम्हाला हा कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे. तर इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. हा तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता. मी ते सेव्ह करून घेणार आहे. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तुम्ही सेव्हसुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला इथे वरती ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज यावर क्लिक करायचं आहे. लक्षात द्या हा जो ऑप्शन दिसत आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुमचा रोल नंबर ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमचं ॲडमिशन इयर, त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर जे काही आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्हाला तुमची मातृभाषा जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं. तर माझी मराठी असल्यामुळे मराठी सिलेक्ट करून घेणार आहे. त्यानंतर तुमचं जे पण रिलिजन असेल ते रिलिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या पण कास्टमधून तुम्हाला फॉर्म भरायचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. लक्षात द्या जर तुमचे ओपन EWSमधून करायचं असेल तर तुम्हाला EWSचा ऑप्शन इथे दिलेला आहे. ओपन EWS तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला EWSमधून ॲडमिशन करायचं असेल त्यासाठी तुम्हाला EWS हे लागणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे किंवा नाही, तुम्हाला असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आता तुम्हाला लागणार नाही, पण तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते नॉन क्रिमिनल लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ते नॉन क्रिमिनल तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं फॅमिली इन्कम जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तरी तुम्हाला तुमचं 1 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला 1 लाख बिफोर सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं 1 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला जे पण तुमचं उत्पन्न असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ते 1 लाख बिफोर टाकायचं आहे. लक्षात द्या इथे 0 इन्कम करायचं नाही किंवा नॉट इन्कम यावर क्लिक करायचं नाही. त्यानंतर नेक्स्ट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा. तुम्ही ते ॲड्रेस टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ॲड्रेस जे काही असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेससुद्धा चुकवायचा नाही, व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं स्टेट जे आहे ते ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुमचा जिल्हा जो पण असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पण तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. लक्षात द्या तुमची ॲड्रेसची डिटेल्स इथे व्यवस्थित फिल करायची आहे. त्यानंतर तुमचा जो पण व्हिलेज असेल ते व्हिलेज सिलेक्ट करून घ्यायचा, म्हणजेच गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर जे पण गाव असेल ते तुम्हाला गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पिनकोड ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर एकदा व्यवस्थित तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट स्टेपवर क्लिक करायचा. नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. जर तुम्ही इथे अनाथ असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तर मी इथे नसल्यामुळे नो करायचं आहे. जर असेल तर तुम्हाला इथे डिटेल्स द्यावे लागेल. तर त्यानंतर हा ऑप्शन जो वरचा आहे तो पूर्ण अनाथ व्यक्तीसाठी आहे. तर इथे तुम्हाला सर्वात खाली येऊन जायचं आहे. खाली आल्यानंतर इथे खाली तुम्हाला वडिलांचे नाव द्यायचे आहे. लक्षात द्या हा पण अनाथवाल्यांसाठीच आहे. डू यू हॅव जर तुम्हाला जर अनाथ असेल तर तुम्हाला तो ऑप्शन भरावा लागेल. तर हा वरचा जो ऑप्शन आहे तो सर्व अनाथ व्यक्तीसाठी आहे, म्हणजेच अनाथ कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या फादर्स नेम टाकायचं आहे. जसं त्यांच्या तर इथे तुम्हाला तुमचं फादर्स नेम हे टाकून घ्यायचं आहे. फादर्स नेम तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल त्याचप्रमाणे टाकायचं आहे. जे स्पेलिंग तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल तुमच्या वडिलाचं तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं मदर्स नेम टाकायचं आहे. मदर्स नेम तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल त्याचप्रमाणे टाकायचं आहे. तर इथे मी मदर्स नेम टाकून घेत आहे. लक्षात द्या इथे मदर्स नेम टाकून घ्यायचं आहे. जे पण तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर असेल ते स्पेलिंग टाकायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं मदर्स नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर फादर्स लास्ट नेम इथे टाकायचं आहे, म्हणजेच तुमचं सरनेम जे काही असेल ते तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. मी इथे सरनेम टाकून घेत आहे. त्यानंतर इथे सुद्धा तुमचं सरनेम टाकून घ्यायचं आहे जे तुमच्या 10वीच्या याच्यावर असेल. त्यानंतर
तुमचं एम्प्लॉयर असेल किंवा गव्हर्मेंट सर्वंट असेल, जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. जर कोणत्याही प्रकारचे एम्प्लॉयर नसेल किंवा मजदूर असतील तर तुम्हाला इथे नॉट एम्प्लॉयर यावर क्लिक करायचं आहे. सेल्फ एम्प्लॉयर ज्यांचा बिझनेस वगैरे असतील त्यांच्या फादरचा, तिथे तुम्ही सेल्फ एम्प्लॉयर निवडू शकता. ज्यांचा बिझनेस असेल तिथे नॉट एम्प्लॉयर असल्याकारणाने, मजुरी करत असल्याकारणाने मी इथे नॉट एम्प्लॉयर निवडलेलं आहे. त्यानंतर मदर्सचं जे ऑक्युपेशन असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर त्यांचं पण नॉट एम्प्लॉयर, जे गृहिणी असतील तर त्यांना नॉट एम्प्लॉयरच निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही इन्कम असेल कुटुंबातील, तर जे काही तुमचं फॅमिली इन्कम असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट जे काही असेल ते टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आईचंसुद्धा तुम्हाला जो ॲड्रेस असेल तो आधी इन्कम टाकून घ्यायचा. तर आईच्या याच्यामध्ये जर गृहिणी असेल तर नो इन्कम यावर क्लिक करायचं आहे. लक्षात द्या, गृहिणी असल्यास नो इन्कम करायचं आहे. इथे तुम्हाला लक्षात द्या नॉट एम्प्लॉयर करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या आईच्या नावाने काही बिझनेस असेल किंवा गव्हर्मेंट सर्वंट असतील तर ते तुम्ही इथे टाकू शकता. तर इथे इन्कम नॉट एम्प्लॉयरच टाकायचं आहे. लक्षात द्या, ऑक्युपेशन जे आहे ते नॉट एम्प्लॉयर टाकायचं आहे. आणि बाबाच्या याच्यामध्ये इन्कम दाखवणे गरजेचं आहे. तर तुम्हाला जे काही तुमचं 1 लाखाच्या आत असेल तर तुम्ही बिलो 1 लाख इथे टाकू शकता. त्यानंतर तुमचं जे काही आईचं इन्कम नो इन्कम करायचं जर गृहिणी असेल तर, त्यानंतर त्यांचंसुद्धा स्टेट वगैरे टाकून त्यानंतर इथे तुम्हाला जर तुम्ही इथे त्यानंतर जर तुमच्याकडे जर तुम्ही तुमचे पॅरेंट्स जर डिफेन्समध्ये असाल तर तुम्ही ते येस करू शकता. तर इथे असल्यास तुम्हाला इथे डिटेल्स द्यावं लागेल. तर नसल्यामुळे इथे नो केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही अपंगत्व असाल 40%च्या वरतं तर तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि जे काही अपंगत्व असेल ते डिटेल्स भरायचे आहे. त्यानंतर जर तुम्ही चित्रकलेचा मध्ये तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला इथे येस करून डिटेल द्यायची आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे स्पोर्ट कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला येस करून तिथे डिटेल द्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्ही शासकीय वसतिगृहातून जर पास झाला असाल तर ते तुम्हाला इथे येस करून डिटेल द्यायचे आहे. तिथे कोणीही याच्यामध्ये नसल्यामुळे इथे नो केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट यावर क्लिक करायचा. नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल. तर तुम्ही इथे महाराष्ट्रातून 10वी पास झाला असाल तर तुम्हाला इथे यावर क्लिक करायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे आपण जिथून तुम्ही 10वी केलेली आहे ते तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तर जे आपण जिल्ह्यातून तुम्ही 10वी पास केला असाल त्यानंतर तुमचा ज्या पण शाळेतून तुम्ही 10वी केली आहे तो तालुका निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही ज्या पण शाळेतून 10वी पास केलेली आहे ते व्हिलेज निवडायचं. तुम्ही ते व्हिलेज निवडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर इथे 10वी उत्तीर्ण आहात का तर इथे तुम्हाला येस करायचं आहे, नो करायचं नाही. त्यानंतर तुमच्याकडे जर तांत्रिक विषय म्हणजे तुमच्याकडे जर तुम्ही जर टेक्निकल केले असेल तर तुम्हाला इथे टेक्निकलचे 10 मार्क मिळणार आहे. त्यामुळे इथे जर तुम्ही असेल तर येस करायचं आहे. तर माझ्याकडे टेक्निकल असल्यामुळे मी इथे येस टाकलेलं आहे. येस टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन येईल, एक टेक्निकलचा जो मार्क टाकायचा ऑप्शन असतो तो एक एक्स्ट्रा मार्क तुम्हाला ऑप्शन दिलेला जातो. तिथे तुम्हाला मी येस केले असल्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये जो टेक्निकलचा ऑप्शन आलेला आहे ते आपण समोर पाहणार आहे. त्यानंतर जर तुम्ही इथे अपंगत्व असाल तर तुम्ही इथे येस करू शकता. जर नसल्यास इथे नो करायचं आहे. तर नो असल्यामुळे नो करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही खाली तुम्हाला इथे आधी मराठीचे मार्क जे काही असेल तुम्हाला 100पैकी जे काही मिळाले असेल तर इथे तुम्हाला तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचा जे काही एकूण मार्क असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर 100पैकी असेल तर इथे तुम्हाला 100 करून घ्यायचे आहे. तुमचा सायन्सचाच पेपर 100चा होता की काय ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही सब्जेक्ट असेल ते पुन्हा हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे तांत्रिक विषय म्हणजे टेक्निकलचा सब्जेक्ट आलेला मी येस केला असल्यामुळे. तुम्ही जर टेक्निकल नो केलं असेल तर तुम्हाला नो आलेलं असेल. त्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये जे काही गुण मिळालेले असेल ते गुण तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हिंदीमध्ये जे काही तुम्हाला गुण मिळालेले आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे काही इंग्लिशमध्ये मार्क मिळाले असतील ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर मी ते इंग्लिशचे जे काही मार्क असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मॅथमध्ये जे काही मार्क मिळाले असतील ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. लक्षात द्या, तुमचा जो सब्जेक्ट आहे तो कितीपैकीचा आहे तो तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. 100चा आहे की आधीचे जे काही मुलं असतील पासआउट झालेले त्यांच्या 150पैकीचा सुद्धा असतो किंवा जे लेटेस्टमध्ये झाले असतील तर त्यांना 100पैकीचा मॅथचासुद्धा पेपर असतो. त्यानंतर तुम्हाला जे काही मार्क मिळालेले आहेत ते तुम्हाला ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सायन्सचे जे काही मार्क असतील ते टाकायचे आहे. त्यानंतर अर्थशास्त्र, भूगोल जे काही तुम्हाला इतिहासमध्ये जे काही मार्क असतील ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे टेक्निकल, तर ज्यांच्याकडे टेक्निकल असेल तर तिथे तुम्ही बघू शकता टेक्निकलचा सब्जेक्टचे मार्क आलेले आहे. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे काही टेक्निकलचे मार्क्स असतील ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर अशा तुम्हाला इथे पर्सेंटेज
मार्क इथे शो होतील, कितीपैकीचे आहे आणि किती मिळालेले आहे. त्यानंतर अशा प्रकारे इथे मी टेक्निकल यस केले असल्यामुळे इथे माझ्या याच्यामध्ये 10 मार्क एक्स्ट्रा आलेले आहेत. तर त्यामुळे मी इथे 10 मार्क आलेले आहेत. तर तुमचे त्या 10 मार्कनुसार तुमचे पर्सेंटेज बनतील. लक्षात द्या, ते 10 मार्क पडले असल्यामुळे ते पर्सेंटेज तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही जर 5 स्टार याच्यामध्ये असताल तर तुम्हाला इथे पुन्हा 10 मार्क मिळणार आहे. तर ते सुद्धा तुम्हाला इथे आलेले आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे संपूर्ण पर्सेंटेज तुमचे यामध्ये जे 10 मार्क जे जास्त जे एक्स्ट्रा आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सेंटेजसुद्धा वाढणार आहे. तर तुमच्या जे काही 10वीच्या मार्कशीटवर पर्सेंटेज असतील त्यापेक्षा इथे थोडे जास्ती प्रमाणात तुम्हाला इथे पर्सेंटेज दाखवण्यात येईल. तर यावर तुम्हाला फक्त तुमचे जे सब्जेक्ट आहे ते व्यवस्थितरित्या जे टाकायचे आहे, ते मार्क व्यवस्थित टाकायचे आहे. त्यामध्ये थोडे मार्क जे पर्सेंटेज जास्त असतील त्यावर लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे HSC झालं असेल तर तुम्ही इथे यस करू शकता, जर नसल्यास नो करू शकता. जर असेल तर तुम्ही यस करून, पण यामध्ये नाही दिलं तरी चालेल, कारण यामध्ये तुम्हाला काही पण बेनिफिट होत नसते. त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे जर असेल तर सध्या तुम्ही टाकू शकता, नसेल तरी चालेल. जर तुम्ही 12वी झाला असाल तरी तुम्ही ते डिटेल टाकली तरी चालेल, नसेल तरी टाकली तरी चालेल. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे तुमची जी काही SSCची डिटेल जर टाकायची असेल ते टाकू शकता. तर मी हे HSCची डिटेल्स ही टाकून घेणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे पर्सेंटेज येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे काही हायर एज्युकेशन असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही ग्रॅज्युएशन झाला असाल किंवा काही झालं असेल तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. पण यामध्ये तुम्ही HSC किंवा SSC जरी ठेवली तरी तुम्हाला तेवढंच बेनिफिट मिळणार आहे. यामध्ये एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार नाही. तर तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल त्यानंतर तुम्ही HSC सिलेक्ट केला तर SSC. त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे नेक्स्ट करून घ्यायचा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जर याआधी जर कोण्या ट्रेडमधून ITI केली असेल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे. एस करून तुमची ज्या पण ट्रेडमधून तुम्ही ITI केली असेल तर ट्रेड, त्यानंतर ज्या पण इन्स्टिट्यूटमधून तुम्ही ITI केली असेल ती इन्स्टिट्यूट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ज्या वर्षी तुम्ही पासआउट झाला ते इयर आणि ज्या वर्षी तुम्ही प्रवेश घेतला ते इयर ते तुम्हाला इथे अशा प्रकारे टाकून घ्यायचं. तर असेल तुम्ही ITI केली असेल याआधीच तर तुम्हाला ते टाकायचं आहे. जर नसेल तर इथे नो करायचं आहे. नो केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरेस्ट पाहायला मिळेल. तुम्हाला इथे तुमचा डिस्ट्रिक्ट इथे शो होईल. तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ज्या पण तुम्हाला इथे ज्या संस्थेत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहे तो जिल्हा इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. तर मी इथे जिल्हा निवडून घेत आहे. त्यानंतर ज्या पण संस्थेतून तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे तो तालुका इथे निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर जेवढे काही इन्स्टिट्यूट असतील तुमच्या तालुक्यामधील ते तुम्हाला इथे दाखवण्यात येईल. तर जे पण तुमचे इन्स्टिट्यूट असेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर शक्यतोवर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट निवडा. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी इथे प्रायव्हेटसुद्धा दिलेले आहे, पण तुम्ही इथे गव्हर्नमेंटच निवडा. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे तुम्ही लक्षात द्या, हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचे आहेत. यासाठी जर तुम्ही कास्ट कॅटेगरीतून जर तुम्ही डॉक्युमेंट्स निवडले तर इथे तुम्हाला तुमचे जे बी कॉलेज तुम्ही निवडले असेल तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि एक तुम्हाला त्याचा झेरॉक्स बंच घेऊन जायचा आहे. जर तुम्ही कास्ट कॅटेगरीतून जर अर्ज केला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल नॉन क्रिमिनल हे लागणार आहे. आणि जर तुम्ही ओपनमधून जर निवडला असाल किंवा EWSमधून निवडले असेल तर तुम्हाला EWS प्रमाणपत्र, त्यासोबत तुमची 10वीची मार्कशीट, जर मार्कशीट नसेल तर तुम्हाला जे पण तुमचे आता रिझल्ट लागलेला आहे ती जी इंटरनेटची कॉपी आहे मार्कशीटची ती तुम्हाला लागणार आहे. तर ही सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तुमच्या जे पण इन्स्टिट्यूट निवडलेलं आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे आणि तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. आणि इथे तुम्हाला जे पण तुमच्या कास्ट कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही OBC या कॅटेगरीतून जर अर्ज केला असेल तुम्हाला 100 रुपये पे करावं लागेल. जर तुम्ही SC/NT यामधून जर केला असेल, जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर त्यासाठी तुम्हाला 150 रुपयाचे पेमेंट करावं लागेल. जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल तर EWS प्रमाणपत्र हे नक्की काढा. EWS प्रमाणपत्र जर तुम्ही काढला तर तुम्हाला यामध्ये आणखी सोपे जाईल. तुम्हाला तुमचा नंबर हा इझिली लागू शकतो चांगल्या ट्रेडसाठी. तर ते EWS प्रमाणपत्र कसे काढायचे या संदर्भात नक्की आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो नक्की पहा. त्यानंतर EWS प्रमाणपत्र हे नक्कीच तुम्हाला काढायचे जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल. त्यानंतर तुम्हाला हे जे आपण डॉक्युमेंट्स दिलेले आहे, जर तुम्ही EWS प्रमाणपत्रातून ओपनमधून केला असेल तर तुम्हाला EWS प्रमाणपत्र आणि जे तुमची 10वीची मार्कशीट आहे आणि तुमचे जे काही अतिरिक्त डॉक्युमेंट आहे ते सर्व घेऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचे जे पण आपण आता इन्स्टिट्यूट निवडलेले आहे. जर तुम्ही OBC किंवा इतर कॅटेगरीतून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कास्ट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल या सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागेल. आणि ही डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहे आणि त्याचा एक झेरॉक्स बंच घेऊन जायचा आहे, ते तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा तुमचा
जो फॉर्म आहे तो व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे. जे पण आपण इन्स्टिट्यूट निवडलेलं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला ट्रेड टाकायचे आहे. ट्रेड कसे टाकायचे या संदर्भात आपण नक्की व्हिडिओ बनवू. तर अशा प्रकारे हा तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा होता. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा. कमेंटचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आत दिला जाईल. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.